चला पंचांना विनंती आहे जरा लवकरात लवकर सामना चालू करा. पृथ्वीराज खेडेकर स्ट्रायकिंग एंडला, तेजस नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसतोय. आणि गोलंदाजी मार्कवर यावेळी मात्र चेंज केलेला आहे. आयुष वंशिव याच्या जागी आता राजू दादा हॅलो मॅचला सुरुवात. हलक्या हाताने चेंडू हवेत. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. आणि आता फलंदाजी मार्कवर आलाय तो तेजस खेडेकर. बघूयात तेजससाठी पुढचा चेंडू. हा फटका सुरेखरित्या सजवलाय, लेग साईडच्या दिशेने जातोय. तितक्याच सुंदररित्या अडवला जातोय. तुषार वसवे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. 2 चेंडू झालेले आहेत. आयुष वंशिव यांच्यासाठी प्रशांत वंशिव यांच्या वतीने प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. 2 चेंडू झालेत, 2 धावा झाल्यात. आणि काय सुरेख गोलंदाजी आहे राजू दादा काकडे. काय चेंडू वळवलाय, जबरदस्त गोलंदाजी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. हा फटका ऑफ साईडच्या दिशेने आणि डिक्लेअर झोनमध्ये गेलाय चेंडू. त्याच दरम्यान 2 धावा आल्यात. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी करतायत राजू काकडे आपल्या संघासाठी. 5 चेंडू झाले 4 धावा. हा फटका देखील सुरेख आहे, तितका सुरेखरित्या अडवला. रनआउटची संधी आहे, ती हुकली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण बापू सनस यांचं. मला वाटतं बापूंना आजच संधी दिली आहे का. आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांनी केले. आणि शेळके साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. पण तुम्ही चांगल्या मॅचला मुकला. ऑनलाईन बघत होते म्हणले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. हा आल्या आल्या घेतले. शेळके मामांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तेजस अप्पांची इच्छा आहे. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. चला लवकरात लवकर. गोलंदाज कोण आहे. अप्पा अप्पा अप्पा. या वेळेचा वाईड मला मोठा वाईड दिला गेलाय. अभिजितचा पहिल्या चेंडूवरती वाईड आलाय. बघूया पुढचे 6 चेंडू बाकी अजून. या वेळेला ऑफ साईडला खेळायला लाला दिला आहे आणि लालाचं सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण. लालाने आता 1 धाव वाचवली संघासाठी. जिथं 2 होते तिथे 1च दिलाय. अभिचा पुढचा चेंडू तेजस खेडेकरला आणि अभि लेग कटर टाकतोय सतत. चांगल्या टप्प्यावर टाकतोय. ओ या वेळेला वाईड पुन्हा एकदा. अभिचा आत्ताशी 1 चेंडू झालाय आणि 2 वाईड टाकलेत. आवड दिलाय. वाईड प्लस विकेट आहे. आता आम्हाला तंतोतंत ज्याची आतुरता लागून राहिली त्यालाच पाठवलं जाईल. ओम खेडेकर. टप्पी पडून चेंडू चांगला अभिचा बाहेर गेला. लेग कटर मध्ये अभि बादशाह आहे. टप्पी पडून चांगले बाहेर मारतो आणि आता मात्र समोर ओम आणणार. ओम खेडेकर चांगलं शपलिंग केलं जात आहे सतत. लाला देखील टच मध्ये यावर्षी. धाव संख्या झाली आहे 9. अभिचे 2 चेंडू झालेत. तेजस थोडासा स्टंपिंग मध्ये झाला. हा महत्वाचा सामना आहे.
काळभैरवांसाठी पण हिंदवाल्यांसाठी पण जो जिता वही सिकंदर होणार. महत्वाचा सामना जय बजरंगवाले मायनस गेले हे आत्ताच्या आधीच्या मॅच मध्ये. चांगला प्लस मध्ये संघ होता पण हिंदवीने तो जुना पराभव डोक्यात ठेवला होता आणि तो तसाच पराभव करून टाकला यावेळेस त्यांचा. परंतु जय बजरंग हार मानणारा संघ नाहीये, त्याचा कमबॅक सुद्धा लवकरच होईल. शिवजोतचान त्यांची सुद्धा सामना आहे. तो सामना सगळ्यात मोलाचा राहील. एका साईडला ज्या संघाने सर्व काही गमावलंय तो शिवजोत संघ आणि समोरच्या साईडला जय बजरंग. कैलास अण्णांचा संघ आहे तो. 37 रन डिफेंड करणारा संघ आहे तो, ते पण सन्मित्र समोर. त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते विजयदादा काकडे यांचं देखील इथं सहर्ष स्वागत. आणि सुधीर मामा यांना विनंती करतो मी, आपण स्टेजवरती येऊन स्थाना पण नवा. आणि त्याची स्माइल सांगते. काल ते बोललेच होते ती महत्वाची मॅच माझ्यासाठी म्हणले ते. काय तो षटकार शेळके मामा, काय तो बॅटिंग, सगळं ओके मध्ये. क्रिकेटवाडी गावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू. टाळ्या वाजवल्या गेल्या डगआउट मध्ये बघा. शेळके मामांनी अमानातून टाळ्या वाजवल्यात का वरच्यावर? मामा वरच्यावर आहे का अमानातून टाळ्या? सकाळच्या सत्रातली मोठी लढत असते शेळकेची आणि सुधीर मामाची. गायकवाड असतात. हिंदू प्रदेशांचे कमिटीचे सदस्य गायकवाड साहेब, योगेश सर, अजून शेळके मामा, डेरे साहेब, निलेश सर, राहुल सर, या सगळ्यांचं आभार करतो. ही टुर्नामेंट जी झाली गेली ती ह्यांचं बी योगदान आहे त्याच्यामध्ये. आहे तुमचा पण माणूस, ह्यांचं मोलाचं योगदान आहे. सकाळच्या सत्रात जरी विचार केला तरी ग्राउंडवरची मोठी मोठी दगडी पण वेचून काढलेली या माणसांनी. सगळ्याच प्रत्येकाचं काही ना काहीतरी वाटा याच्यामध्ये हिंदू प्रतिष्ठानच्या मध्ये. लाला तानावलाय. अबे लालानी पाणी पिले बघ. आता तूच कशी बिल्डिंग करीन देऊ. त्याला म्हणतोय नको पाळता येणार नाही तरी पितोय पाणी. आब्याला माहिती आहे मॅच किती महत्वाची. अभिजितला, अभिजितचा देखील डेब्यू महाराजनगर मधलाच आहे. मी सतत का सांगतोय कारण की महाराजनगर असा संघ आहे की तो दगड घेऊन त्याला हिऱ्याचं रूप देतो आणि ते हिरे बाजारात विकतो आणि ते सगळे हिरे दिसतात. आता यावेळेला चांगला टप्पा, अभिजित कुठेचा चांगला टप्पा म्हणावा लागेल. ओमला थांबणं गरजेचं आहे या सामन्यामध्ये. या वेळेला चांगला खेळायला एक साईडला एकदा पूर्ण झाली. दुसरी होईल का? दुसरी सुद्धा सहजासहजी पूर्ण. पृथ्वीचं चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन पृथ्वी आणि ओम मध्ये. पृथ्वीला ओमला खेळायचंय शेवटपर्यंत. हा सामना त्यांच्या जोरावरच राहणार. आणि अभिजित चांगली गोलंदाजी, लेकटर टाकतोय, टप्पा पडून चेंडू बाहेर जातोय. हो यावेळेला देखील पंकाड, परंतु चांगला टप्पा अभिजितचा. ओमच्या बॅटीला चेंडू लागला तर मग मात्र मिस टाइम शॉट आहे. हे ओव्हर शतकाचं आहे कारण की नंतरचा विचार करा हिंदमध्ये तर गोलंदाजी मध्ये एवढी मोठी काय राही नाहीये. डीप मध्ये एवढं कोण बॉलर नाही. यावेळेला एक साईडला खेळला गेला पण चेंडू एकदा पूर्ण. दुसरी होईल का? आणि दुसरी सहजासहजी पूर्ण. पृथ्वीचं चांगली रनिंग, चप्पल चत्ता पृथ्वी. 12 बॉल 13 आलाय. आता पुढच्या 12ला बघू किती येतोय. 12 बॉल 13 आहे. आता समोर गोलंदाजी कधी कोण येते. आणि आवाज दिला गेला अक्षयला की तू ये. या संघाकडं एकमेव जो ऑफ स्पिनर आहे तो म्हणजे अक्षयदादा वाल्लेकर. ऑफ स्पिन टाकतात, चांगल्या टप्प्यावर टाकतात. आणि पृथ्वी देखील चांगला खेळतो. 12ला 13 आलाय. आता इथून पुढच्या 12ला किती येतोय बघत राहा फक्त.
जोपर्यंत ओम आहे तोपर्यंत सगळं काय मुमकिन आहे. समोर डगआउट मध्ये भरपूर प्लेअर आहे पण आउट ऑफ फॉर्म मध्ये. आता मी काय नाव नाही घेणार, सतत नाव घेतलं की तो खेळाडू आमचा खेळत नाही. आता नाव बंद करता त्याचं घ्यायचं मी. ज्या वेळेस जो चमकणार त्यावेळेस घेणार नाव त्याचं. युवराजदादा खेडेकर यांना देखील माहिती आहे की हा सामना किती मोलाचा आहे. त्यांनी काल जो हिंदवीला जी टक्कर दिली, मनातून मी काय म्हणलं, सामना हिंदवीने जिंकलाय पण मनातून सामना प्रेक्षकांच्या मनात तुम्ही जिंकलाय. एवढ्या मोठ्या संघाला राव तुम्ही एवढे सगळे नवीन नवीन खेळाडू घेऊन, मग नवीन लहान लहान मुलं घेऊन खेळला आणि एवढं चांगल्या रनांमध्ये रोखलं त्यांना. अक्षयचा पुढचा चेंडू, लेग साईडला चेंडू खेळला, हलक्यात एकदा पूर्ण झाली. आता ओमाला स्ट्राईकला. आता रोमॅन्टिक सामना इथून पुढं. ओम को ऑफ स्पिन पसंद आहे. पहिला बुलटॉस टाकला, लेग साईडला मारला की आपण चेंडू एकदा पूर्ण. दुसरी होईल का? दुसरी सुद्धा सहजासहजी पूर्ण. यावेळेस समोर खेचलाय एकदा पूर्ण. अरे काय झालंय? अक्षयचे चांगले 3 चेंडू, सुरेख चेंडू टाकलेत अक्षयने, चांगल्या टप्प्यावर टाकले त्यांनी. पृथ्वी एवढा बॅक फुटला, खूप बॅक फुटला खेळतोय आणि चांगल्या टप्प्यावरती अक्षय त्याचा फायदा घेतोय. यावेळेस ऑफसाईडला प्लेस केला आणि लाला थोडासा विचकला आणि लालानी एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण, थोडासा वायबल झालता. अक्षयचा अजून देखील एक चेंडू बाकी. धाव संख्या झाली 18. ओमचा ते बघूया बॅटिंग. डिक्लेरेशनची एक धाव. धावसंख्या झाली 19. चांगली गोलंदाजी केली हिंद क्रिकेट क्लबने. आणि आता मात्र तुषार वसवेला काढले गेले. पृथ्वी सतत बॅक फुटमध्ये खेळलाय या मॅचला. जे तशी पृथ्वीची जी पहिली जशी बॅटिंग होती ती ह्या मॅचला बघायला भेटली नाही. म्हणजे जसं आक्रमण तो समोरच्या संघावरती करण्याचा प्रयत्न करतो पॉवर प्ले मध्ये, तसं काही त्याला यावेळेला करता आला नाही. डगआउट मधून युवराज भाऊकडून मेसेज गेलाय सायरस ह्याच्यात की काय करायचं. बघूया मेसेज किती महत्वाचा राहिला या सामन्यासाठी. सायरस तिरच थांब. चला, शेवटचं शतक, शेवटचे 6 महत्वाचे चेंडू आहे. शेवटचे 6 महत्वाचे. आणि काय, पहिला चेंडू वाईड. या वाईडनी 20 धावा पूर्ण झाल्यात काळ भैरवनाथच्या. यावेळेला स्लोअर 1 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकतोय. चांगल्या हाताने प्लेस केला चेंडू. काय होतंय? अक्षयचं चांगलं सुरक्षित रक्षण तिथे आणि 2 धावा पूर्ण. ओमचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये. अजून देखील 4 चेंडू बाकी आहे. पृथ्वीला ती आतिषबाजी करायची. एक बी चौकार षटकार नाही, परंतु या शतकामध्ये यावेळेला समोर खेचलाय लाला दिदा आहे. सुरक्षित रक्षण. अरे काय केलं? हातातल्या 2 धावा चोरल्या. ओमला एक तरी चेंडू या शतकातला खेळायला हवा. महत्वाचा शतक आहे. यावेळेला एक साईडला खेळला, एक टप्पा. काय तिथं? काय आहे? थांबा 1 मिनिट, 1 मिनिट थांबा. पाटील काय तिथं? चौका आहे, चौका. निर्णय आला तिकडून चौका. बाउंड्रीला पाय लागला अभिजितचा. थांबा 1 मिनिट, पंच अपडेट करून घ्या. चौका आहे आत्ताचा. हा चला,
ओके. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला चेंडू खेळला की आपण चेंडू एकदा पूर्ण आता ओम मात्र स्ट्राईकला येतोय. दुसरी पूर्ण तिसरी होईल का? आत्ताच्या 2 धावा 30 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू डिक्लेअरची एक 31 झालाय 32 करायचे. आणि अशा मॅची काढायला हव्या. काळ भैरवनाथ अशा मॅची काढल्यात पण. आणि पृथ्वी या मॅच मध्ये फार स्लो खेळलाय. डिफेन्सिव्ह आक्रमण दाखवलं त्याने. हा सामना हिंदकडे आहे परंतु हा सामना काळ भैरवनाथनी शेवटच्या ओव्हरपर्यंत नेणारा सामना आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतो. लो स्कोरिंग मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. बघूया ओपनिंगला तुषार वसवे का अभि कुटे का समीर वंशू. तेजस्वी ती धारदायक गोलंदाजी बघायला हवी परंतु समोर समीर वंशू आहे. षटकार चौकारांचा बेताज बादशाह या नरेगावच्या टेनिस क्रिकेट मधला. पुढच्या मॅच कोणाची बघा टॉस करून घ्यायचंय. चला या शिवज्योत अण्णा आलेच तुम्ही टायमिंगला. अण्णा अगदी टायमिंगला येतात. आणि रॉयल तसल कर्णधार ऋषिकेश नानोडे पाटील रॉयल तसलचे कर्णधार स्टेज जवळ या टॉस साठी. आणि आता कैलासानंदचा चिरंजीव एका साईडला आणि कैलासानंद एका साईडला आहे. बाप वर्सेस बेटा. तेजस खेडेकरच्या समोर आता मात्र समीर वंशू आणि तुषार वसवे. बघूया कशा प्रकारचा सामना होतोय. कशा प्रकारे हा सामना कोण जिंकतय. काल जीवनदादांनी लय जल्लोष केला हिंदच्या विजयावरती. चांगला जल्लोष आवडला आम्हाला. असे जल्लोष करायला हवेत. तेच तर क्रिकेट आहे. नुसतं मॅच जिंकली हारली साईडला झालं नाही ना उपयोग. तो जल्लोष कायम लोकांच्या लक्षात राहणारा जल्लोष असतो. हिंद क्रिकेट क्लब वर्सेस काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब. महत्वाची लढत सन्मानाची लढत. आणि ह्याच्यानंतरचा सामना रॉयल तसल ग्रुप स्टेज मध्ये टॉप 2 मध्ये राहील का त्याचीच लढत आहे. आणि एका साईडला ज्याने सगळं काय गमावलंय तो शिवज्योत. बघूया पराभूत करतोय का रॉयल तसलला. रॉयल तसल करते बघूया यांना मसल. क्रिकेटवाडी गावचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मंथन दादा हगावणे यांचं इथं सहर्ष स्वागत. मंथन दादा तुमची टीम द्या. गेल्या वर्षी तुम्ही इथले गाजले. सलग 8 दिवस खेळणार एकमेव खेळाडू आहे. हसू नका तुम्ही. चला आता समीर वंशू समोर तेजस खेडेकर. मंथन दादा जिमला यायचे तवा त्यावेळेला फॉर्म मध्ये नव्हते. नंतर जे फॉर्म पकडला 2 वर्षात चांगले कॉल केले. मग खेळतो का आमच्यात. तेच तर क्रिकेट आहे. एकदा गाजले की मग सगळे म्हणतात आमच्यात खेळतो का. पहिले गावाचा संघ म्हणून खेळायचा. अजून देखील खेळतात. पहिलं गाव मग बाकीचं. पहिल्या लेग साईडला मारलाय. चला काय डिक्लेअर मध्ये आले 2. चांगला डप्पा तेजस खेडेकरचा यावेळेला समीर वंशू समोर. ओम खेडेकर आणि लेग साईडला दोन्ही जण तयार आहेत. बघूया चेंडू समीर सीमार पार फेकतो का. लेग कटर समोर लय मोठा रेकॉर्ड आहे समीरचा. लेग कटर लय त्यांनी बडवलेले. परंतु तेजस खेडेकर बघूया काय करतोय. ओ यावेळेला तेजस खेडेकरचा चांगला चेंडू. समीर वंशूने चांगल्यांना तोडीस तोड उत्तर दिलेले लेग कटरवाल्यांना. तेजस खेडेकर बघू. यावेळेला देखील तेजस खेडेकरचा वाईटचा इशारा देणारा चेंडू आहे. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. रिव्ह्यू घेतलाय थांबा 1 मिनिट. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल या. रिव्ह्यू सक्सेसफुल. हो यावेळेला देखील चांगला चेंडू. समीर वंशूचे हातपाय बांधले गेलेत तेजस खेडेकरने षटकार चौकारांपासून. चांगल्या टप्प्या गोलंदाजी चालू आहे तेजस खेडेकरची, परंतु समीर वंशू देखील षटकारांचा भाष्य लेग कटर बरे त्यांनी मारलेत. यावेळेला लेग साईडला प्लेस केलाय आणि सुरेख स्टॉप. चांगला स्टॉप सिद्धार्थ खेडेकरचा. संघासाठी 2 धावा वाचवल्यात. आता मात्र तुषार वसवे समोर. पंखा चालू. चांगला स्टॉप. संघासाठी अगदी 2 धावा वाचवल्या. तेजस खेडेकरचं चांगलं शतक, मोलाचं शतक आणि महत्वाच्या टायमिंगला आलेलं शतक आहे. फक्त 4 रन दिलेत. समोर समीर वंशू, तुषार वसवे बलंद फलंदाज बांधून ठेवले गेले. आता बघूया. आणि समोर मात्र आता लेग कटरचा हुकुम आहे अक्का. चला टॉस करून घ्या. कायला सांग नाही पाटील आहे. विजय भाऊ काकडे यांना विनंती करतो हा टॉस करून घ्या. महत्वाची लढत आहे, सन्मानाची लढत आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे. तुषार वसवे फायर. षटकार साधावा. पाहिला, परकला, ओळखला आणि मग फेकून दिला लांब. काय भरवणार ती खांदे टाकले गेलेत. हा तो संघ युवराजांचा की तो कमबॅक करण्यामध्ये माहिर आहे. चला पुढचा चेंडू तुषार वसवेसाठी. यावेळेला पूल केला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. झेल बाद. तुषार वसवे मोठा मासा काढायला. नो बॉल दिलाय. स्पीडचा नो दिला गेलाय. रॉयल तसलनी टॉस जिंकून बॅटिंग घेतली. सेलिब्रेशन चालू गेलं परंतु ते सेलिब्रेशन वरती पाणी फिरलं गेलं. नो प्लस 1 आता 2 धावा. काय हरकत नाही. चांगला चेंडू होता, कमबॅक चेंडू होता, परंतु स्पीड वेगवान. समीर वंशू अजून देखील स्ट्राईक वरती. ओ समीर वंशूला या वेळेला जाळबंद केलाय. चांगले टप्पे. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब. ओ या वेळेला समीर वंशू बाहेर. ओ संकल्प पासून थोडासा दूर आणि षटकार साधावा. चांगला चेंडू होता परंतु त्याला परकलं, ओळखलं आणि मग फेकून दिलं लांब. पुढचा चेंडू समीर वंशूला. फुल टच. या फलंदाजासमोर फुल टच चेंडू म्हणजे तुम्ही तोफा दिल्यासारखं आहे. आणि नो आहे. प्लस षटकार 7 धावा. काय केलंय. होत्याचं नव्हत्याचं होतं करून टाकलं. काळ भैरवनाथवाल्यांचं गेल्या वर्षी देखील असाच संघ बाहेर पडला होता. खूप क्लोज मॅचेस हारला हा संघ. खूप क्लोज. यावेळेला देखील डिक्लेरेशनची 1 धाव, परंतु चेंडू चांगला होता. चांगला चेंडू होता. समीर वंशूला या चेंडूवरती पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं. यावेळेला मारलाय. टप्पी चेंडू फेकून दिला लांब. षटकार साधावा. अभिजित कुठे जल्लोष सांगतो डगआउट मधून की किती महत्वाचा होता. सामना संपवून टाकला 12 चेंडूंमध्ये. चांगला विजय हिंद क्रिकेट क्लबचा. अक्षदा वाल्लेकर यांचा संघ आहे आणि या सतत दरवर्षी येतात, सहभागी राहतात, परंतु या वर्षी भल्या संघांना घाम फोडलाय त्या संघाने. आणि त्यांची शेवटची लढत, महत्वाची लढत राहणार आहे ती म्हणजे रॉयल तसल सोबत.